नमस्कार मित्रांनो. भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न होतो की एका एकरसाठी किती ठिबकची नळी लागते, किती फूट लागते? तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यापूर्वी जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहे, तर त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायचं आहे. तर हे सर्व करत असताना पहिली पद्धत म्हणजे शेतीची लांबी रुंदी याच्यावरून पण आपण काढू शकतो आणि दुसरी पद्धत म्हणजे अगोदरच तुम्ही सरी सोडली असेल, तर त्याच्यावरून पण आपल्याला काढता येते. आता पहिली पद्धत आपण बघणार आहे. तर पहिल्या पद्धतीमध्ये आपण एक प्लॉट घेतला आहे. त्याची लांबी आहे 200 फूट, रुंदी आहे 100 फूट आणि त्याच्या ज्या सरी आहेत, तर ते या डायरेक्शन आहेत आणि सरी जे आहेत ते 4 फुटानं सोडलेले आहेत. तर ही जी रुंदी आहे 100 फूट भागिले तुम्हाला 4 करायचं आहे. तर या 25 सऱ्या या प्लॉटच्या निघणार आहेत. तर ही लांबी आहे 200 फूट गुणिले ही 25 ज्या सऱ्या आहेत. उत्तर येणार आहे 5000 फूट. मग एवढी तुम्हाला लॅटरल लागणार आहे. पण आता बाजारात तुम्ही बघायला गेला तर कुठल्याही कंपनीच्या लॅटरल आहेत, तर त्या सगळ्या मीटरमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला हे मीटरमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं आहे. तर 5000 भागिले 3.28 केला असता 1524 मीटर एवढी लॅटरल तुम्हाला या प्लॉटसाठी लागणार आहे. तर दुसऱ्या पद्धतीमध्ये बघू शकता तुम्ही. आता उदाहरणार्थ शेतकऱ्यानं हा प्लॉट आहे, तर ह्या प्लॉटला ऑलरेडी सऱ्या सोडलेल्या आहेत. तर त्या प्लॉटची जी लांबी आहे ती 400 फूट आहे आणि ज्या सऱ्या सुटलेल्या आहेत तर त्या 20 आहेत. तर 400 गुणिले 20 केला असता 8000 फूट येत आहे. ते फुटाचं मीटरमध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर 2439 मीटर एवढी लॅटरल या प्लॉटसाठी लागणार आहे. तर जे कोणी शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, तर त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. आणि ठिबकबद्दल कोणतीही तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे. त्याच्यावरती आपण व्हिडिओ बनवत जाऊ. धन्यवाद. जय जवान, जय किसान.